बुलढाणा शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ, 4000 मतदारांची 2 ठिकाणी नावं. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. निवडणूक आयोगासोबतच्या भेटीनंतर मवियामधील धुसफूस चव्हाट्यावर. संजय राऊतांचं काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र, तर हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्याची माहिती. ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये भाजप विरोधात नाराजीचा सूर. भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार. माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश, तर पालिका निवडणुकीच्या तोंडावरील प्रवेशामुळे चर्चांना उधाण. नागपूरमध्ये जनशक्ती विदर्भ कामगार संघटना आक्रमक. बुट्टीबोरी एमआयडीसी मधील मोरारजी टेक्सटाईल मधील कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासूनचा पगार रखडला. पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. तर डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता. शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. मुंबईत रिअल लाईफ रॅन्चोची कमाल. कोणताही अनुभव नसताना डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून रेल्वे स्टेशनवर केली प्रसूती. बाळ आणि बाळातीन दोघेही सुखरूप. मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे. सायबर गुन्हे शाखेकडून 3 अटक. चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने काही प्रमाणात दिलासा. पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या मंदिरात पूजा करून घेतलं दर्शन. शिवरायांचंही पूजन करत घेतलं दर्शन. ही दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक ब्लू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मालवाहू ट्रकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्चिंग होत आहे. मुख्यमंत्री स्वतः हा इलेक्ट्रिक ट्रक चालवताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बागेश्वर धीरेंद्र शास्त्री सुद्धा उपस्थित आहेत. पहिल्या ट्रकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण केलं जात आहे. ब्लू एनर्जीनं भारतातला पहिला आणि पूर्णतः भारतीय बनावटीचा असा इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रक बनवलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे. सचिन, काय माहिती, कुठे हे सगळं होत आहे?
खरं तर आशिया खंडातील पंचतारांकित एमआयडीसी असणाऱ्या चाकणमध्ये असणारी ब्लू एनर्जी मोटर्स ही जी कंपनी आहे, या कंपनीने भारतातील पहिला पूर्णतः बॅटरीवर चालणारा ट्रक बनवला आहे आणि हा ट्रक पूर्णतः भारतीय बनवटीचा आहे. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रकचं लॉन्चिंग केलंय आणि आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः हा ट्रक चालवत आहेत आणि हा ट्रक चालवून त्यांनी हा ट्रक ऑफिशियली लॉन्च केलाय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा धीरेंद्र शास्त्री जे होते ते या कार्यक्रमाला होते आणि मुख्यमंत्र्यांनी आता या ट्रकचं ऑफिशियल लॉन्चिंग अनाऊन्स केलेलं आहे. स्टुडिओ. बिलकुल सचिन, ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. ब्लू एनर्जीच्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कौतुक करण्यात आलं आणि स्वतः त्यांनी हा ट्रक चालवून त्याचं लॉन्चिंग केलंय. ही थेट दृश्य आपण चाकणमधली बघतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती. ब्लू एनर्जी कंपनीचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक, माल वाहतूक ट्रक, जो संपूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच चाकणमध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. त्याची ही थेट दृश्य. ब्लू एनर्जीनं भारतातला पहिला आणि पूर्णतः भारतीय बनावटीचा असा इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रक बनवला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा ट्रक पहिल्यांदा चालवला आणि त्याचं लॉन्चिंग केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या ट्रकचा, पहिली जी माल वाहतूक इलेक्ट्रिक ट्रक आहे त्याचं लॉन्चिंग पार पडलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः ती ट्रक चालवत त्याचं लॉन्चिंग त्यांनी केलेलं आहे. ब्लू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं हे लॉन्चिंग पार पडलं. त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री स्वतः त्या ट्रकमध्ये बसून तो ट्रक चालवत त्यांनी त्याचं लॉन्चिंग केलं. एक वेगळ्या पद्धतीनं हे लॉन्चिंग करण्यात आलं आहे. ब्लू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं हे लॉन्चिंग पार पडतंय. त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हे ट्रक चालवत एका वेगळ्या पद्धतीने या ट्रकचं लॉन्चिंग करतायत. ही पहिलीच ट्रक आहे ज्याचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. ब्लू एनर्जीने हा भारतातील पहिला व पूर्णतः भारतीय बनावटीचा इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रक हा बनवलेला आहे आणि याचं लॉन्चिंग चाकणमध्ये आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं आहे. ब्लू एनर्जीच्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक देखील करण्यात आलं. त्यांनी स्वतः चालून त्याची टेस्टिंग देखील केली आहे.